वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मार्गशीर्ष मधला तिसरा गुरुवार म्हणून मग मी ठरवलं की म्हणलं आजच हळदी कुंकू करून घेऊया. म्हणून इथं आता मी तयारीला लागले होते. तर प्रसादासाठी काय बनवायचं सगळ्यांसाठी म्हणून नाही इथं मी आता भगरीची खीर बनवायला लागली होते. तर त्याचीच तयारी इथं माझी सुरू होती. तर तुम्ही काल मला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण रेसिपी मागितली होती, तर आता इथं मी शेअर करते तुमच्यासोबत. तर इथं ना एक मोठे 2 चमचे होईल एवढं मी इथं तूप गरम केलं होतं आणि त्याच्यामध्ये ना एक 4 ते 5 चमचे होईल एवढे अंदाजे मी भगर घेतली होती. तर ती छान अशी मस्त ना लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायची. अगदी आपण रव्याची खीर करतो ना तशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. तर इथं बघू शकताय तुम्ही छान अशी भाजली होती. म्हणून ना याच्यामध्ये 10-12 काजू आणि 10-12 बदाम असे बारीक करून घेतले होते मी मिक्सरवरती. तर ते घालून छान परतून घेतलं आणि त्याच्यानंतर ना भरपूर असं दूध घातलं. आता भगर शिजण्यासाठी दूध भरपूर लागतं, त्याच्यामुळे ना अगोदरच घालून घ्यायचं. आता ह्याला छान थोडंसं ढवळून घेते आणि साखर ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतली चवीपुरती. तसं तर आपण गुळ सुद्धा घालू शकतो, पण थोडंसं थंड झाल्यानंतर गुळ मिक्स करायला लागतो. पण मला तेवढा टाइम नव्हता म्हणून मग मी साखरच घालून घेतली. त्याच्यानंतर ना इथं भरपूर अशी वेलदोड्याची पूड घातली आणि मग छान परत ती पण मिक्स करून घेतली आणि एकदम बारीक गॅसवरती ना झाकण बंद करून शिजवून घेतली. तर इथं बघू शकता किती छान आणि एकदम अशी गाढी अशी खीर बनली बघा इथं. आत्ते बघू आज आत्ते आमच्या बारा दिसायला लागले त्या गाणे. खीर करते तर इकडे आत्ते चहा ठेवलाय. चला आता मला हळदी कुंकाची तयारी सगळ्यांचेच गुरुवार असतात, त्याच्यामुळे ना मग म्हटलं भगरीची खीरच ठीक आहे ना बनवायला. पण खूप छान बनली होती, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि हो, परवाच मी तुमच्यासोबत ना दुधी भोपळा आणि शाबूची जी मिक्स खीरची रेसिपी मी शेअर केली होती. त्याला मला बऱ्याच त्यांच्या कमेंट आल्या की उपवासाला चालत नाही. मी ती जी रेसिपी शेअर केली ती उपवासासाठी मी शेअर नव्हती केली. मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की गुरुवारला तुम्ही प्रसादासाठी अशी पद्धतीने तुम्ही खीर बनवू शकताय म्हणून. बरं चला आता इथं ना आता माझी हळदी कुंकाची सगळी तयारी सुरू झालेली आहे बघा. संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण सोबत तयारी सुरू होती. म्हटलं थोडीफार तयारी करत करत म्हटलं अगोदर हळदी कुंकवाची सगळी तयारी करून ठेवूया आणि मग सगळेजण येईपर्यंत थोडाफार स्वयंपाक बनवून घेऊया. आणि इथं ना मग मी सगळं ट्रेमध्ये व्यवस्थित असं भरून ठेवलं होतं. तर ते सगळं इथं आणून हॉलमध्ये ठेवूया म्हटलं, कारण इथल्या इथं हॉलमध्ये सगळ्यांना हळदी कुंकू लावून द्यायला वगैरे बरं पडतं ना. म्हणून मग इथंच माझी तयारी सुरू होती. मग त्याच्यानंतर फुलं वगैरे थोडीशी आणली आणि मग असं थोडंफार म्हटलं ठेवूया जरा नाही का असतं थोडंसं आपलं छोटंसं का होईना पण डेकोरेशन केलं की हळदी कुंकवाला आणखीन 4 चांद लागल्यासारखे होतात है ना. मग माझं म्हटलं जास्त काही मला वेळ नव्हता, पण अगदी तेवढंच म्हणून थोडंसं म्हणून फुलं वगैरे ठेवून व्यवस्थित हे केलं, आवरून घेतलं. इथं ब्लाऊज पीसवरतीच अगोदर ओटीचं साहित्य वगैरे सगळं ठेवल्यामुळं मग म्हणजे जवळपास सगळी तयारी झाली होती माझी. आणि इथं मग आता काय नारळ वगैरे आणले होते सगळे, तर ते एका परातीमध्ये काढून ठेवले. आता टेबलवरती तर ते परात ठेवता येत नव्हती ना, म्हणून मग इकडं खाली साईडलाच ठेवली. आता म्हटलं सगळेजण कधी आले तर आपण करून घेऊ हळदी कुंकू. इकडे आता इकडे बघ. हा बघू. आणि इथं बघा आस्था हळदी कुंकूसाठी रेडी होत होती, म्हणून ना तिचं चालू होतं टेबलमध्ये बघायचं, गंध लावला पुसायचं, ते सगळं तिचं चालूच होतं. मग त्याच्यानंतर इकडं मग पूजा वगैरे म्हणतं तुम्हाला एकदा दाखवूया, कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलीच आहे, लॉंग व्हिडिओमध्ये नव्हती दाखवली. आणि मग त्याच्यानंतर इथं बघा आता जी आपण आता तयारी करून घेतली होती तर ती सगळं ब्लाऊज पीस वरती वगैरे तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ओटीचं साहित्य वगैरे ठेवल्यामुळे म्हटलं परत पटपट द्यायला बरं पडतं ना, सगळी तयारी झालेली असली म्हणजे. झाला चहा आणली. आता तयारी तर सगळीच झाली होती, म्हणून मग तोपर्यंत इकडे स्वयंपाकाला मी लागले होते. पण आता आमच्या आत्या आल्या होत्या, तर त्यांना अगोदर चहा दिला म्हणले सगळेजण येईपर्यंत. तोपर्यंत आलेच सगळेजण, मग इथंच बसलो होतो गप्पा मारत किचनमध्ये जरा थोडा वेळ. ते आपल्यात कसं पहिल्यापासून नुसतं नारळ पुसतो ना आपण. इथं मग मुखवटा वगैरे देवीला आणायचं हे ते आमच्या अशा गप्पा टप्पा चालू होत्या. तोपर्यंत मग सगळ्यांचं चहा पाणी आम्ही आवरून घेतलं आणि मग म्हटलं चला आता हॉलमध्ये जाऊया आणि आता आपलं हळदी कुंकाला सुरुवात करूया. अजून एक दोघींची वाट बघत होतो, पण म्हटलं तोपर्यंत आलेच तर ठीक आहेत सगळेजण, म्हटलं सोबतच होतील. मग इथं आता सुरुवात आमच्या आत्यांपासूनच केली बरं का. हा
मग इथं तर अगोदर ना सगळ्यांना हळदी कुंकूच लावून घेतलं. मग म्हटलं परत ओटी भरू आणि नंतर मग केळी पुस्तक आपल्याला देता येईल म्हणून. मग आता एक जण कमी पडत होते म्हणून आत्तींना बसवलं परत सगळ्यांसोबत. आणि इथं ना आता मनसोक्त तशा गप्पा टप्पा आमच्या सुरू होत्या आणि त्याच्यासोबतच हळदी कुंकू सुरू होतं. कारण ना आता खूप दिवसानंतर सगळेजण भेटले की असंच असतं. आणि आता तुम्ही बघताय घर जवळ नाहीत, लांब आहेत सगळ्यांची, त्याच्यामुळे मग असंच फक्त हळदी कुंकाच्या निमित्तानंच आमचं सगळ्यांचं भेटणं वगैरे होतं. पण असं खूप छान वाटतं, म्हणजे खूप दिवसांच्या गप्पा पेंडिंगला असतात सगळ्यांच्या. मग बोलायचं, बसायचं, हसायचं, खेळायचं असं. पण हळदी कुंकू म्हटलं की ना मला जाऊबाईंची खूप आठवण येते. कारण नॉर्मली काय होतं की आम्ही दोघी सोबत असतो, जेव्हा पण कधी आमच्याकडे असा हळदी कुंकाचा काही कार्यक्रम असतो त्यावेळेस आम्ही सोबत असतो. पण आता कसं होतं, आयुष्य स्कूल असतं, मग त्याच्यामुळे असं पॉसिबल होत नाही ना, असं होतं. पण आता काय करणार, पण आता आठवण आली तर मग म्हटलं तुम्हाला पण सांगावी, आठवण आली म्हणून. मग आता इथं काही नाही, आता म्हटलं पुस्तक वगैरे अगोदर देऊन घेते. केळी पण ठेवली होती द्यायची म्हणून. आणि कसं झालं होतं की मला तसं हळदी कुंकूसाठी ना हिरव्या कलरचेच ब्लाऊज पीस आणायचे होते, पण ते काय भेटलेच नाहीत मला. मग रेड कलरचे भेटले आणि छान वाटले जरा थोडेसे असे, म्हणून मग मी तेच घेतले होते. मग म्हटलं आता सगळ्यांनाच मग ओळीनेच आपलं नाही का लालच घातले, एकसारख्याच कलरचे आणले होते सगळ्यांना. आणि मग आता इथं आमचं झालं आता हळदी कुंकू वगैरे. तर म्हटलं आता मी इथं असं झालं होतं की आता ह्या 6 जणी झाल्या, मग मी एकटीच राहत होते. म्हणून मग मला आमच्या आत्या म्हणल्या की चल तुझी पण ओटी भरते, येतो. मग त्यांनी माझ्या सकट 7 जणी केल्या, असं झालं. मग माझ्या काय असं मनी नव्हतं की माझी ओटी वगैरे भरतील असं काय. पण आता सगळ्यांसोबत मग तुम्हाला म्हटलं नाही का कमी पडत होते म्हणून. मग त्याच्यानंतर मग इथं आत्याने पुस्तक वगैरे ठेवलं खाली, म्हणून मग पटकन उचलून ठेवावं म्हटलं वरती. देवाचं पुस्तक खाली तसं मग नाही का व्यवस्थित वाटत नाही. त्यांनी आपलं माझी ओटी भरायची म्हणून ओटायला लागल्या होत्या. मग त्यांच्या ओटीतलं आधी सगळं साहित्य इथं काढून ठेवलं आणि मग आता इकडं आल्या, म्हटलं आता तुझी ओटी भरते बस म्हणून. आणि मग असंच आमचं नाही म्हटलं तर 1 तासभर कुणीकडे गेला म्हणजे असं काही समजलंच नाही बरं का, असं झालं. आणि इथं बघा आता आत्या ओटी भरून घ्यायला लागलेत माझी. तर आता पटकन आत जाते आणि खीर घेऊन येते प्रसादाची. आत्तींची कणिक म्हणून झाली इकडं. मग इथं ना मग अशी अर्धी तयारी झाली होती भाजीची, त्याच्यामुळे ना पटकन भाजी बनवून झाली. आणि इथं आज मग मी फ्लावर आणि मटरची भाजी बनवली होती आणि सोबतच आज मसाले भात बनवला होता. आणि खूप दिवसानंतर बनवला बरं का. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा विचारता की ताई तुम्ही भात खात नाही का, बनवलेला दिसत नाही. असतो पण खूप कमी असतो. इकडं आता मामांचं जेवण सुरू होतं आणि इकडं मग माझी चपाती बनवायची तयारी सुरू होती. आत्ती जेवायला वगैरे देत होत्या. त्याच्यानंतर आरोचे पप्पा सुद्धा जेवायला बसले. आस्था तर गेली बाहेर. मग त्याच्यानंतर मी सगळं आवरून घेतलं, किचन ओटा वगैरे पुसून ते घेतला आणि मग मी बसले कहाणी वाचायला. आता कहाणी तर मी मोठ्यानं वाचते बरं का, कारण ना आत्तींना पण ऐकायची असते, मग त्यांनाही ऐकायला भेटतं म्हणून मग मी मोठ्यानं वाचते. मग आता म्हटलं कहाणी वाचून झाली की पटकन आरती करून घ्यायची आणि मग परत उपवास सोडता येईल म्हटलं. मग 11 वाजता कधीची आरती करायची म्हणून तयारीत बसले होते. आता बघा लगेच असताना ना माझी कहाणी वाचून झाली की हिनं पाया पडून घेतलं. लगेच आरवने सुद्धा लगेच नमस्कार करून घेतला. मुलांची खूप गडबड असते पूजा असली की पाया पडण्यासाठी. ते म्हटलं चला आता सगळं झालेलंच आहे तर चला आता आरती करून घेऊया. आता इथं तसं तर नेहमी आत्ती आरतीच ताट घेतात, पण आज 11 वाजताला घ्यायची होती. म्हटलं चला दोघं जण करतायत तर करा म्हटलं. मग त्यांनी दोघांनीच आज आरती करून घेतली. मला पडाये आजी जरा
हम्म. पडली. आता सगळीकडला आता इथं सगळ्यांना नमस्कार वगैरे करून घेतला. पण आज असं झालं होतं ना, हळदी कुंकू परत गुरुवार सगळी पूजा वगैरे नाही का, असं वाटलं दिवस कुणीकडे उगवला आणि कुणीकडे मावळला ते सुद्धा समजलं नाही. कारण आज परत असं झालं होतं की परत खूप थकायला झालं होतं. असं वाटत होतं आज उपवास सोडायलाच नको, म्हणजे नाही का काय जेवायची फारशी इच्छाच राहिली नव्हती. पण आता चला उपवास आहे म्हणल्यानंतर सोडावा तर लागणारच ना, म्हणून मग आता इथं अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेतला. तोपर्यंत आरव असताना मिळून ना सगळं जवळपास जेवणाचं साहित्य सगळं हॉलमध्ये घेऊन गेले होते. मग म्हटलं आता इथून झालं की जाऊन पटकन जेवता येईल. माझ्या तुम्ही कधी करताय हळदी कुंकू किंवा तुम्ही केलं का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही मस्त असं सगळेजण जेवायला बसतो. तर या तुम्ही पण जेवायला, आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू परत, तोपर्यंत बाय.